नमस्ते, राधिका साडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गादी कशी बनवायची ते बघूया। याआधी आपण हे असं बेलपान नेकलेस कसा तयार करायचा याचा व्हिडिओ अपलोड केला होता। आता याच नेकलेसला आपण गादी कशी अटॅच करायची ते या व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, चला तर मग सुरू करूया। गादी बनवण्याचे 2 ते 3 प्रकार आहे। हे सर्व प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। या प्रकारे उलन पासून किंवा कॉटन थ्रेड पासून पण गादी बनवतात। तर अशा प्रकारे कॉटन थ्रेड मिळतात। मला रेड कलर मिळाला नाही, त्यामुळे मी आज उलन पासूनच गादी कशी बनवायची ते तुम्हाला करून दाखवणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे 18 इंच इतके मी हे उलनचे तुकडे करून घेते आहे। अशा प्रकारचे आपल्याला जवळजवळ 25 तुकडे लागणार आहेत। आज आपण 5 स्टँड गादी कशी बनवायची ते बघूया। त्यानंतर 4 आणि 3 स्टँडमध्ये पण बनवतात आणि क्लॉथचा यूज करून पण ही गादी बनवली जाते पारंपरिक पद्धतीने। ते पण मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी दोरी अटॅच असल्यामुळे आपल्याला दोरी ह्या गादीमध्ये कशी अटॅच करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। या व्हिडिओमध्ये फक्त गादी कशी अटॅच करायची हे आपण बघूया। ठीक आहे, तर हे उलनचे सर्व थ्रेड मी अशा पद्धतीने बांधून घेते आहे। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचे आणि या ठिकाणी एक नॉट करून याला व्यवस्थित असं सिक्युअर करून घ्यायचं आहे। पारंपरिक पद्धतीने कापडापासून ही गादी बनवली जाते, पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवते। आता आपल्याला 5 थ्रेडचे 5 भाग करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने 5 भाग करून घेतलेत मी आणि आता आपल्याला इथे वेविंग सुरू करायची आहे। तर हे बघा, सारखे 5 भाग करून घेतले। तुम्हाला जर जास्त ब्रॉड गादी हवी असेल तर तुम्ही 5च्या ऐवजी 7 किंवा 9 पण थ्रेड एकेका पार्टमध्ये घेऊ शकतात। ठीक आहे, आता आपल्याला बरोबर कुठल्या पण साईडने आपण सुरुवात करू शकतो, पण जो शेवटचा धागा आहे तो आपल्याला असा वरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि मधल्या भागाच्या खालच्या साईडने घ्यायचा आहे। ठीक आहे, एकदा वरच्या बाजूने आणि दुसऱ्यांदा आतल्या बाजूने। पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडला पण याच मेथडने करून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे बघा, आधी सगळ्यात शेवटचा थ्रेड जो आहे तो आपण असा वरच्या बाजूने घेऊन आतल्या साईडने काढून घेतला आणि मधल्याला आपल्याला हात लावायचा नाही आहे। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडने पण आधी वरच्या बाजूने आणि मग आतल्या बाजूने अशाच पद्धतीने हे थ्रेड घ्यायचे आहेत। तर ही गादी आपल्याला 2 साईडला विणत जायची आहे। पुन्हा दाखवते, हे बघा, एकदा लेफ्ट साईडला आणि एकदा राईट साईडला शेवटची जी थ्रेड आहे ती आपल्याला अशी वरून घ्यायची आणि पुन्हा मधल्या थ्रेडच्या आतल्या साईडने। ठीक आहे, पुन्हा दुसऱ्या बाजूला एकदा लेफ्ट साईडला झाला, आता राईट साईडला पुन्हा आपल्याला शेवटचा जो थ्रेड आहे तो वरच्या साईडला आणि पुन्हा मधल्या थ्रेडच्या आतल्या बाजूला असा या पद्धतीने जशी आपण केसांची वेणी गुंफतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे थ्रेड असे गुंफत जायचे आहेत। फक्त आपल्याला या ठिकाणी दोन्ही साईडला हे गुंफायचे आहेत। या ठिकाणी कॉटन थ्रेड किंवा सिल्कचा थ्रेड पण यूज करून खूप सुंदर अशी गादी आपण तयार करू शकतो आणि आपल्याला नेकलेसच्या ब्रॉडनेसनुसार हे स्टँड घेता येतात। आता या ठिकाणी 5 स्टँड आहे, या ठिकाणी तुम्ही 3 स्टँडचा अगदी वेणीसारखा पण गादी अशी तुम्ही गुंफून घेऊ शकतात। ठीक आहे, तर आता याच पद्धतीने मी पूर्ण नेकलेसच्या साईज एवढी ही गादी तयार करून घेते। व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल। बस दोन्ही बाजूला आपल्याला ही अगदी सोप्या पद्धतीने अशी वेणीसारखी विणत जायचं आहे। ठीक आहे, आता ही पूर्ण गादी मी अशी तयार करून आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते। हे बघा, दोन्ही साईडला असं खूप सुंदर अशी ही गादी आपली आता तयार होते।
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. गादीचे 3 वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, शेअर करायला पण विसरू नका. यापुढे पारंपरिक दागिने कसे बनवायचे याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करणार आहे, तर येणारे प्रत्येक व्हिडिओज नक्की बघा. ठीक आहे, हे बघा अगदी सोप्या पद्धतीने आपली ही गादी बनवून तयार झालेली आहे. या ठिकाणी थोडी ब्रॉड गादी करायची असल्यामुळे मी इथे 5 भाग करून ही गादी तयार केली आहे. ठीक आहे, आता आपल्याला पुन्हा जसं सुरुवातीला आपण नॉट करून घेतली होती त्याच पद्धतीने हे संपूर्ण उलनचे धागे या ठिकाणी आपल्याला असे व्यवस्थित नॉट करून सिक्युअर करून घ्यायचे आहेत. आता यानंतर आपण ही गादी अटॅच कशी करायची ते बघूया. ठीक आहे, या पद्धतीने गोंडा कसा अटॅच करायचा हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या ठिकाणी नेकलेस तयार असल्यामुळे फक्त मी नेकलेसला अटॅच होईल एवढीच गादी बनवून घेतलेली आहे. आता इथे कनेक्टरमध्ये हा जो उरलेला भाग आहे हा पण आपल्याला कनेक्टरच्या साईडला व्यवस्थित ट्रायंगल शेप येईल या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ते आपल्याला सुई आणि दोऱ्याने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने मी इथं रेड कलरचा थ्रेड घेऊन तो असा अटॅच करून घेतला आहे. आणि आपल्याला आता हा नेकलेसवर ठेवून दोन्ही साईडनी व्यवस्थितपणे आता सुई दोऱ्याने असा शिवून घ्यायचा आहे. प्रत्येक बीड्सच्या मधून अशा पद्धतीने मी ही नीडल अशी पास करून घेते आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने ही गादी अटॅच करत जायचं आहे. नेकलेसच्या बाहेर गादी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित आपला नेकलेस त्यावर अशा पद्धतीने ॲडजस्ट करत करत आपल्याला हे शिवत जायचं आहे. बाहेरच्या साईडचे जे बीट्स आहेत त्या बीट्समधून आपल्याला या पद्धतीने ही नीडल अशी पास करत आणि व्यवस्थितपणे हे अटॅच करत जायचं आहे. जे कोणी व्ह्यूअर्स पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कुठलाच व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. गादी ठुशी कशी बनवायची याच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या, त्यामुळे हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. यानंतर पण तुम्हाला कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ हवा आहे ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ठुशी कशी तयार करायची हे पण बघूया, पण त्याआधी अशा पद्धतीने गादी तयार करून घेऊया. ठीक आहे, आता हे पूर्ण मी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बरोबर असा बीड्सच्या आतल्या साईडला धागा घेऊन आणि त्याच्या बाहेरच्या साईडला असा काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हे कनेक्टरमध्ये आपल्याला ट्रायंगल शेप द्यायचा आहे, तर त्यासाठी व्यवस्थित अशा पद्धतीने थ्रेड पास करून आणि याला आपल्याला असा धाग्यानेच ट्रायंगल शेप द्यायचा आहे. कनेक्टरमध्ये गादी नसली तरी चालेल, पण आपण जी नॉट केलेली होती तर तो एक्स्ट्रा पार्ट कट करण्यापेक्षा अशा पद्धतीने मी त्याला कनेक्टरमध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून आणि दोऱ्याच्या साहाय्याने त्याला असा आकार देऊन घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही तिथेच हे थ्रेड कट केले तरी हरकत नाही. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मी आता इथे याला असं ॲडजस्ट करून घेते आणि फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थितपणे याला असं सर्व थ्रेड असे चिपकवून घ्यायचे. ठीक आहे, आणि ज्या ठिकाणी आपण दोरी अटॅच केलेली आहे तर
त्यामधून पण आपल्याला ही नीडल अशी व्यवस्थित पास करून आणि अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी ते व्यवस्थित असं फिक्स होईल. खूप सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीने गादी कशी बनवायची मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, आता दुसऱ्या साईडला पण मी आता याच पद्धतीने ट्रायंगल शेप तयार करून कनेक्टरमध्ये व्यवस्थित आता अटॅच करून घेते. या वेडिंग सीझनमध्ये आपण खूप सुंदर सुंदर असे ब्रायडल सेट, इयरिंग्स आणि इयर कफ, खूप छान असे चोकर, खूप सुंदर सुंदर असे नेकलेसेस बघितले. यापुढेही तुम्हाला खूप नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील, त्यासाठी चॅनलवर बनवून राहा. येणारे प्रत्येक व्हिडिओज नक्की बघा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे वरच्या कनेक्टरमध्ये असं अटॅच करून घ्यायचं आहे. कारण या ठिकाणी असं अटॅच जर नाही केलं तर ती गादी अशी मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी दोरी अटॅच केली त्या ठिकाणी अशा पद्धतीने थ्रेड पास करून आणि इथे नॉट करून घ्यायची आहे. कोल्हापुरी साज, चंद्रहार, खूप छान असे आपले ट्रेडिशनल दागिने कसे बनवायचे याचे व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. आता या ठिकाणी हा थ्रेड कट करून आपल्याला इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने हा जो कनेक्टरमध्ये आपण ट्रायंगल शेप तयार केला आहे याला सर्व धागे आपले व्यवस्थित जोडून येतील अशा पद्धतीने ग्लू लावून घ्यायचा आहे. हे बघा, खूप सुंदर अशी आपली ही गादी ठुशी तयार झाली आहे. हे बघा, व्यवस्थितपणे अशी अटॅच करून घेतली आहे. कुठेही आपल्याला टोचू नये किंवा इचिंग होऊ नये यासाठी अशा प्रकारची गादी तयार केली जाते. आता हा जो नेकलेस आहे हा गादी बनवल्यानंतर असा न घालता आपल्याला असा या पद्धतीने वेअर करायचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी सर्व जे थ्रेड्स आहेत त्याला मी अशा पद्धतीने ग्लू लावून आणि व्यवस्थित असं चिपकवून घेणार आहे, म्हणजे ते धागे कुठेही असे सुटू नयेत किंवा कशात अडकू नयेत. या पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. गादी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ग्लू सुकल्यानंतर दिसत नाही, त्यामुळे आपण व्यवस्थितपणे हे असं लावून आणि ते जे थ्रेड असतात ते व्यवस्थित चिपकवता येतात. तर अशा पद्धतीने आपला हा नेकलेस बनून तयार आहे. हा नेकलेस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. याच पद्धतीचे येणारे प्रत्येक व्हिडिओज नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग.